शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण शरद या व्हरायटीच्या प्लॉटवरती आहोत. मागील वर्षी संपूर्ण प्लॉट आपण रिनोव्हेशन घेतलेला होता. वलांड्यापासून रिनोव्हेशन घेतलेलं होतं. खाली जे काय खालनं ड्रीप लॅटरल असते आपण तिथनं न रिनोव्हेशन घेता वलांड्यापासून रिनोव्हेशन घेतलं होतं. मित्रांनो थोडक्यात माहिती आपण प्लॉट बघता घेऊ. शरद व्हरायटीचा प्लॉट आहे मित्रांनो. प्रॉपर जे काही GH स्प्रे टाकून आपण प्रॉपर गळ केलेली आहे. अगदी प्रॉपर कामगती. तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही प्रकारे भविष्यात आल्यावर तर थिनिंग करण्याची गरज पडणार नाही. संपूर्ण 1 एकरचा प्लॉट आहे हा. थिनिंग करण्याची देखील अगदी कमी गरज पडेल. मुळामध्ये जर बघितलं तर झाडांची संख्या जर आपण लक्षात घेतली तर साधारणपणे एका झाडावरती साधारणपणे 40 ते 50 बंच आत्ता देखील आहेत. गळ बघा तुम्हाला एकदम अगदी प्रॉपर गळ आपल्याला झालेली दिसते. अगदी प्रॉपर गळ सगळ्याच बंचची. आता हे बंच तर पूर्णपणे आतमध्ये होते तरी अगदी प्रॉपर गळ त्यांची झालेली दिसते. गळ करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अजून तरी आत्ता जर आपण स्प्रे घेतलेला नाही आहे. पण जे काही घडाचं स्ट्रक्चर आहे प्रॉपर शोल्डर कसं तयार झालं तर आपण जी काही डीप आहे ती आपल्या घरच्या ट्रॅक्टरने उलटीपालटी डीप टाकलेली होती. त्यामध्ये क्रॉपटॉनिक 50 मिली घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये स्केलअप आपण 25 मिली घेतलेलं होतं. GA साधारणपणे आपण फर्स्ट डीपला आपण इथं वापरलेला होता 35 ppm असा GA टाकलेला होता. अगदी प्रॉपर बंच लांबले गेले. झाडांचं शोल्डर प्रॉपर तयार झालं. आत्ता सेटिंगला प्लॉट आलेला आहे. प्रॉपर प्लॉट आहे. सेटिंग घेत असताना आपण या प्लॉटला लक्षात घ्या GA घेणार आहे. ESSनं सेटिंग टाकणार आहे. GA घेणार आहे 18 ग्रॅम. त्यामध्ये आपण स्केलअप वापरणार आहे 600 मिली. त्यामध्येच आपण साईज फास्ट वापरणार आहे एकरी 1 लिटर व त्यामध्ये आपण रॅनमॅन साधारणपणे एकरी 80 मिली याप्रमाणे आपण सेटिंग टाकणार आहे. सेटिंग ही ESSनं टाकणार आहे. ESSनं सेटिंग टाकताना लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, कुठलीही व्हरायटी असो द्राक्ष बागेतील लक्षात घ्या तिथे ESSनी सेटिंग टाकत असताना आपल्याला तिथे पाण्याचा पेज फार अगदी प्रॉपर असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ESSला जर फिल्टर पाणी जर वापरलं तर फार चांगलं असेल. आता हाच बंच बघा अगदी मोकळा झालेला दिसतोय. पण हाच बंच पुढे इतका प्रॉपर बनणार आहे की जे काय बंचचं स्ट्रक्चर आहे ते अगदी प्रॉपर राहणार आहे. असे भरपूर बंच आहे मित्रांनो. अगदी प्रॉपर काम आपण केलेलं आहे. शेतकऱ्यांना अगदी प्रॉपर जे काही आपण फ्लावरिंगमध्ये GH स्प्रे घेतली त्याच्यानी गळ अगदी मापात होऊन गेली. मागची शॉर्ट बेरीज पूर्णपणे गळून गेलेली आहे. अजूनही युरिया सल्फर GA गळ करण्यासाठी आपण स्प्रे घेतलेला नाही. लोखंडवाडी ह्या गावामध्ये आहे मित्रांनो. मी लोखंडवाडीमध्ये मुळात प्रॉब्लेम आहे की घड ज्यावेळेस फ्लावरिंगमध्ये येत असता पूर्णपणे पिवळे पडत असता. पण ह्यावर्षी शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलं की सर असं मला काही वाटलं नाही, माझा शेंडा होत नसतो म्हणे. पण ह्यावर्षी प्रॉपर शेंडा झालेला आहे. आपल्याला जेवढा शेंडा पाहिजे तितका शेंडा प्रॉपर झालेला आहे. मित्रांनो अशी आपण कामगती शेतकऱ्यांना प्रॉपर सांगत असतो आणि प्रॉपर त्यामुळे प्लॉट बनत आहेत. मागच्या वर्षी रिनोव्हेशन घेतलं त्यामुळे ह्या प्लॉटला संपूर्ण सुंदर असा माल आला. अनेक रिनोव्हेशनचे प्लॉट देखील उभे आहेत पण आपल्याकडे तशी माझ्या तरी फर्ममध्ये अशी तरी परिस्थिती नाही आहे. अगदी प्रॉपर बंच बघा मित्रांनो. अगदी प्रॉपर बंच. काहीचे बंच आहे मापामध्ये पाहिजे जेणेकरून आपल्याला कलर पुढे एकसारखा येण्यामध्ये मदत होणार आहे. थिनिंग 0 आहे. प्लॉटमध्ये कुठेही थिनिंग करायची सहज असं गरज पडणार नाही. आल्यावर तर फक्त माकळी कमी करायला लागेल. अगदी प्रॉपर आपण काम केलेलं. सेटिंग टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला GA गेलेला असतो. त्या GAमध्ये जे काही झाडामध्ये सुक्रोज किंवा शुगरचं जे प्रमाण आहे ते थोडंफार नॉर्मल वाढतं. त्यामुळे थ्रिप्सचा अटॅक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एक्सपोर्टचा प्लॉट आहे मित्रांनो. एक्सपोर्टच्या प्लॉटमध्ये काम करत असताना लक्षात घ्या तिथं आपल्याला वापरायचं आहे एक्सप्लोअर 300 व त्यामध्येच आपल्याला प्रोक्लेम घ्यायचा आहे 100. अशा स्वरूपाचा प्लॉट आहे मित्रांनो. अगदी सुंदर अशी कामगती. चला तर मग धन्यवाद.